नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. चला आता जरा फिरून येतो. कुठं जायचं आहे काय प्लॅन करतो, कारण व्हिडिओसाठी टॉपिक असे काहीच नाहीत. कारण सध्या कसं ते कामं वगैरे चालू नाहीत. जेव्हा शेतीची कामं वगैरे चालू होतील त्यावेळेला आपल्याकडे व्हिडिओ बनवायला खूप काही असेल. असं मित्रांनो, आई आता सारवणाचं काम करत आहे, म्हणजे पूर्ण घर सारवत आहे. तुम्हाला सांगतो थोड्या दिवसांनी ना हे शेणसुद्धा विकत घ्यावं लागेल, कारण गावामध्ये आता जास्त कोण इकडे गुरं वगैरेच नाही आहेत. पण आता काही जणांकडे आहे, त्यामुळे आपल्याला लगेच भेटतं शेण. थोड्या दिवसांनी ते सुद्धा भेटणार नाही आहे. खाली पडला की मित्रांनो फणस पडला आहे, कदाचित पिक्का असेल वाटतं, म्हणून पडला. खाली नाही ना कुठे पडला अजून? नाही आहे. फणस पडला कसा बघूया, त्याला पिक्का आहे का? मित्रांनो, हे जे शेण वगैरे आहे ना, जसं बोललो थोड्यासाने भेटणार सुद्धा नाही इकडे, कारण गावाकडे प्रत्येकजण शहराकडे पळतो आहे गावाकडचा. त्यामुळे गावी असताना पहिल्यासारखं कोणी गुरं वगैरे ठेवत नाही, किंवा शेतीची कामंसुद्धा हे सर्वांना हळूहळू बंदच होत चाललं आहे. काही ठिकाणी आता असं थोडेफार लोक करतात शेती वगैरे. मित्रांनो, प्रवीणच्या इथे आलो आहे आणि इथे त्यांनी पापड सुकायला घातलेत. अरे सावली आली बघ. कसले आहेत? ओके. गावाकडे आता खूप जणांच्या घरासमोर आपल्याला असं काय काय बघायला भेटेल. आता थोड्या दिवसांनी आंब्याचे फणस जर हे झाले ना, पिकले, फणसाचे सुद्धा भेटतील बघायला. मित्रांनो, फोकणीच बघा केवढे मोठे आहेत. अरे तो मोठा हापूस आंबा वाटतो तेवढा मोठा आहे. मित्रांनो, आम्ही आता वरती आलो इकडे टाकीच्या इथे. ते आलाय वॉल बंद करायला, आणि इथून सीधा पुढे गेलं की आपल्या मंदिराकडे जातो रोड. कुठला? सर इथे आलो तर जरा वरून पाया पडून येऊया. आज ऊन खूप लागतंय. इथं पहिला गवळदा असायचं ना, गवळदानी असायचं इथे जेवण वगैरे. कलरचं काम अर्ध झालं वाटतं. मंदिराला मित्रांनो कलरचं काम चालू आहे, कारण मेमध्ये कार्यक्रम असतो मोठा.
आत्ता मित्रांनो एप्रिल महिना असल्यामुळे कसं बाजूने सर्व सुकलेलं वाटतंय, पण पावसातून वगैरे आलो ना मस्त असं बाजूला सर्व हिरवंगार आणि इथून पाणी वाहत असतं या ठिकाणी. वरतून असं पाणी येतं इकडे खाली, सीधा असं पाणी जातं खाली या साईडला, त्यामुळे मस्त असं एकदम पावसातून आल्यावरती. मित्रांनो आत्ता चाललो आहे मी खेळायला. आज खेळायचा पण शेवटचा दिवस आहे, कारण आता मुंबईला जायचं आहे. गावी आल्यापासून डेली खेळायला भेटायचं. आता मुंबईला चाललो आहे. मुंबईला गेल्यावरती काय फक्त संडेला वगैरेच भेटतं खेळायला. चला आता जातो आपल्या डेलीच्या माळावरती तिथे खेळायला. हे अमर, करवंद सुद्धा आता थोड्या दिवसांनी पिकतील बघा. आता पूर्ण असे लाल लाल वगैरे झालेत मध्ये मध्ये, हळूहळू पिकायला चालू होतील. खूप धरलं तिथे पण. बघा आता हळूहळू ती पिकायला आलेत. इथे बोंडू पण आहेत. काजीचं झाड आहे, पण वाटत सुद्धा नाही की काजीचं झाड असेल, कारण करवंदाचं झाड वरतीपर्यंत गेलं आहे. हा, तुमच्या दोघांची पण लावतो. एक्झाम चालू असून दोघे पण आलेत. मी स्टेटसला टाकेल आणि थंबेल वरती जो फोटो ठेवतो वरती. आधी पाठी जातो आणि मग पुढे येतो चौकात. त्यानं दोन्ही वेळेला टाकले, दोन्ही बॉल एवढा वर गेला. कट केला रे काल तुम्हाला सुद्धा नाही. हे बघ साईडला कट काय केला. हो बघ थांबून राहतो आता. आपल्याला इकडे बबलू तयार राहतो. मोबाईल वर बसायचं. अरे तर टाकतो इथं पण फाटकन मारायचा मोबाईल वर. काय मॅच होऊन आलं ना काल तो. भाई धरत आहे, भाई धरत. बस 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 नाही होत. तर आता उकर बघा. बस लवकरच आहे. गुरु बोला ना, गुरु लहान झालं बॉल ना बरोबर. पुढे आला तो म्हणतो कशाला तुम्ही मारताय, मीच देतो शॉट यार. मग या मस्त मारला. आता बाई चौकार आहे ग्राउंड वर. चौकार तरी ती बॅट हलते वरी. हा बघ बोललास कशाला. दोन हात गेले, हात गेले, हात गेले. सगळं सुट्टा लय लागतं बॉल. बेकार बॉल स्पीड भारी आहे त्याचा, फक्त लाईन आणि लेंथ नाही. वर्षाच्या पुढे टाकून कंबरीवर जाणार जोर पण कुठं काढते.
जास्त रे 2 रन त्याच्याला जातो